मध्ये जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडालेला आहे आणि त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा पार बोजवारा उडालेला आहे। हे मी म्हणतो म्हणून नाही, तर शेवटी जे जलजीवन मिशन मंत्री आहेत गुलाबराव पाटील यांच्या दालनामध्ये मी मीटिंग घेतली आणि त्या ठिकाणी आपण हे पुराव्यानिशी आकडेवारीनिशी सिद्ध करून दाखवलं की जलजीवन मिशन ही योजना पूर्णपणे फेल्युअर झालेली आहे। या योजनेमध्ये प्रचंड असा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे, फार मोठी अनियमितता आहे, चुकीचं आहे, नियमबाह्य काम मोठ्या प्रमाणात आहे आणि काम कमी आणि पैशाची उचल मात्र खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। हे मी त्यांच्या मीटिंगमध्ये त्यांच्या देखत मी हे सिद्ध करून दाखवलं। त्याच्यावर त्यांनी मी एक मंत्रालयातून चौकशी समिती नेमतो म्हणून सांगितलं, परंतु ती चौकशी समिती नेमली नाही। याचं कारण बरक्या फणसाला माहीत जमीन आहे। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि इतर जे नेते आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत। ते कसं आहे, विधान परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते। त्यांची मुदत कालच्या 31 ऑगस्टला संपलेली आहे आणि आमच्या 3 पक्षांच्या बैठकीमध्ये आता ती जागा काँग्रेसला द्यायचा आमचा निर्णय झालेला आहे। विधानसभा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे राहील आणि विधान परिषद विरोधी पक्षनेता हा काँग्रेसकडे जाईल आणि म्हणून अंबादास दानवेंची मुदत संपल्यामुळं ते काल माननीय उद्धव साहेबांना भेटले, विधान परिषद सभापती राम शिंदेंना भेटले आणि आज जर ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील तर ते स्वाभाविक आहे, कारण शेवटी हा निर्णय सरकारनेच करायचा असतो।